नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण आलेलो आहे लातूरच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तर या ठिकाणी पाऊल टाकताच एक काही वेगळीच शांतता मनात भरते. रोजच्या धावपळीपासून दूर नेणारे हे ठिकाण आहे. हे प्राचीन शिवलिंग कित्येक वर्षापासून श्रद्धेचं, भक्तीचं आणि विश्वास ठिकाणी एकवटलेलं आहे असं वाटतं. येथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी मागतो. कोणी समाधान, कोणी भक्ती, तर कोणी शक्ती, तर कोणी फक्त मनाची शांती. आरतीच्या वेळी तर वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन जातं. क्षणभर सगळ्या चिंता विसरायला लागणार. जर तुम्ही कधी लातूरला आलात तर नक्की सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घ्या. हर हर महादेव. तर मित्रांनो, आणखीन एक अशी पौराणिक कथेनुसार लातूरचे सिद्धेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर पौराणिक कथांनी समृद्ध असे पवित्र स्थान मानले जाते. प्राचीन काळी या भागात सिद्ध ऋषी आणि तपस्वी यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य होते. त्यांनी भगवान शंकरांची कठोर तपस्या याच ठिकाणी केली. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी येथे स्वयंभू स्वरूपात शिवलिंग रूपात प्रकट होऊन ऋषींना आशीर्वाद दिले. त्याच वेळी भगवान शंकरांनी सांगितले, जे कोणी श्रद्धेने येथे पूजा करेल त्यांचे कार्य सिद्धीस जाईल. याच कारणामुळे या शिवलिंगाला सिद्धेश्वर असे नाव प्राप्त झाले. आणखीन एक लोककथा अशी मानली जाते की येथे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, रोग, दुःख आणि संकट दूर होतात. भक्तीला आत्मशांती व बळ मिळते. महाशिवरात्रीच्या काळात या मंदिरात विशेष ऊर्जा जाणवते, कारण या दिवशी देव, ऋषी आणि भक्त यांचा आध्यात्मिक संगम होतो असे मानले जाते. त्याचमुळे या ठिकाणी महाजत्रा असते. मंदिर जुने आहे, कथा प्राचीन आहे, पण श्रद्धा आजही तितकीच जुनी आहे. लातूरची ओळख, भक्तीची मूर्ती, श्री सिद्धेश्वर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.